नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 31 जुलै 2021 आणि संध्याकाळचे 7:17 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया क्रिप्टोकरन्सी मध्ये आता मार्केटमध्ये काय चालू आहे ते. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,120, एक्सचेंजेस आहेत 391. टोटल मार्केट कॅप आता झालेला आहे $1.62 ट्रिलियन. 24 आवर व्हॉल्यूम वाढलेला आहे थोडासा कालपेक्षा. $84.4 बिलियन व्हॉल्यूम आहे. 48% बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे. 17.60% इथिरियमचा डॉमिनन्स आहे मार्केटमध्ये. टोटल मार्केट कॅप $1.62 ट्रिलियन आणि 5.5% किंवा 5.58% कालपेक्षा मार्केट वर आलेलं आहे. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया पटापट. बिटकॉइन आता आहे $41,439, 6.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 22.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $779.243 बिलियन मार्केट कॅप आहे. इथिरियम सेकंड रँकला $2,451, 4.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 13.63% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $287 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर चेक केलं तर $1 आहे ऑफकोर्स. 61.8 बिलियन मार्केट कॅप आहे. चौथ्या नंबरवरती बायनान्स कॉइन आहे $328.94, 6.13% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 8.62% वाढलेला आहे 7 दिवसांत. $55.438 बिलियन मार्केट कॅप आहे. कार्डेनो 5व्या नंबरवरती $1.30 आहे, 3.28% वाढलाय 24 तासांमध्ये, 7.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. त्याची मार्केट कॅप आहे $41.8 बिलियन. 6व्या नंबरला रिपल आहे 74.62 सेंटला किंवा $0.7459 $3 वाढलाय 24 तासांमध्ये आणि 23.12% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $34.62 बिलियन मार्केट कॅप आहे. USDC स्टेबल कॉइन आहे, ऑलमोस्ट $1 आहे आता, $27.3 बिलियन मार्केट कॅप आहे. डोज कॉइन 20.64 आहे आता, 3.25% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.34% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $27 बिलियन मार्केट कॅप आहे. पोल्काडॉट 9व्या नंबरवरती $16.30 आहे, जवळजवळ 12% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 20% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $16.021 बिलियन मार्केट कॅप आहे. युनिस्वॉप जे डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज आहे त्यांचा जो कॉइन आहे तो आता आहे $21.09, 7.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 14.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टोटल मार्केट कॅप युनिस्वॉपचा आता आहे जवळजवळ $12.5 बिलियन. टॉप 10 आपले बघून झालेले आहेत. आपण बातम्यांकडे वळूया. सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ मधल्या काही निवडक बातम्यांवरून. NFTs कॅन बी अ गुड पाथवे टू ड्रॉ वुमन इनटू क्रिप्टो, सेज लविनिया ऑसबॉर्न. दो non-fungible token projects are one path to entry, women are still underrepresented in many crypto and blockchain firms. तर हे असं का होतं ते मला खरंच शंका वाटते की असं का असतं की हायटेक इंडस्ट्रीजमध्ये लेडीज थोड्या कमी प्रमाणामध्ये असतात आणि तेच आता या मॅडम सुद्धा म्हणतायत. पण यांचं आणखीन एक म्हणणं काय आहे, म्हणजे मुख्य म्हणणं हे आहे की अजूनही क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये लेडीज थोड्या कमी प्रमाणामध्ये आहेत ॲज कम्पेअर्ड टू माणसांच्या. तर थोडक्यात असं आहे की NFT आणखीन एक नवीन गोष्ट आता आलेली आहे आणि NFT मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल चालू आहे, टेक्निकली सुद्धा, फायनान्शियली सुद्धा. आणि त्यामुळे मग त्यांचं म्हणणं असं आहे की जर आत्ता NFT मध्ये कुठल्या लेडीजने किंवा मग यांनी एंट्री केली, आत्ता बायकांनी याच्यामध्ये एंट्री केली NFTs मध्ये, तर तो चांगला मार्ग आहे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी. जसं आता आपण म्हणू शकतो की कुठली टेक्नॉलॉजी समजा आता क्रिप्टोकरन्सी ओव्हरऑल नवीनच डोमेन आहे, 12-13 वर्ष जुनं, हार्डली 12-13 वर्ष झालेत. तर त्याच्यामध्ये NFTs येऊन काही वर्ष झाले, पण त्याची खरी हवा आता या 2021 मध्ये जाणवते. आणि जर याच्यामध्ये एवढा प्रचंड स्कोप असेल तर जर फिमेल्सने म्हणजे लेडीजने जर याच्यामध्ये आता एंट्री केली या डोमेनमध्ये तर जास्त स्कोप आहे त्यांना, कारण हा चांगला मार्ग ठरू शकतो त्यांना क्रिप्टोकरन्सी या डोमेनमध्ये एंट्री करण्यासाठी. आणि लविनिया ऑसबॉर्न ज्या आहेत त्या आय थिंक शी इज द फाउंडर ऑफ वुमन इन ब्लॉकचेन टॉक्स. आणि अशा बऱ्याच जणी ऍक्च्युली आहेत खूप मोठ्या इन्फ्लुएन्शियल लेवलला क्रिप्टोकरन्सीमध्ये फिमेल्स, पण तरी जेवढं रिप्रेझेंटेशन पाहिजे तेवढं नाहीये असं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट बातमीकडे वळूया. अव्हलांच लॉन्चेस अपग्रेडेड ब्रिज, प्रेपिंग डॅप्स फॉर मेन स्ट्रीम अडॉप्शन.
तर अव्हलांच जे आहे आय थिंक दॅट इज इथिरियमचा जो त्यांचा अव्हलांच आणि इथिरियमचा जो ब्रिज होता जुना, तर त्याच्यामध्ये त्यांना कन्फर्मेशन्सला टाइम पण लागत होता, फीस पण जास्त लागत होत्या. आणि मग आता जो त्यांनी नवीन ब्रिज बनवला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की 5 पट जवळजवळ फी कमी लागणार आहे. सो इट इज गोइंग टू बी 5 टाइम्स चीपर, फास्टर अँड मोर सिक्युअर दॅन बिफोर. सो ही चांगली गोष्ट आहे, कारण डॅप्स किंवा डिसेंट्रलाइज्ड ऍप्लिकेशन्स जे आहेत ते मुख्यत्वे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथिरियमवरती बेस्ड असतात. आणि मग ते जेव्हा तुम्ही ते कामं करताय तर डॅप्समध्ये जर तुम्हाला खूप जास्त फी लागत असेल किंवा मग कन्फर्मेशन टाइम जास्त असतील किंवा मग सिक्युरिटी कमी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉक फंड्स वगैरे किंवा त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट्स वगैरे होत आहेत तर ते रिस्की ठरतात, किंवा मग जर खूप फी लागत असेल तरी पण लोक त्याचा कंटाळा करतात. म्हणून मग यांनी हा नवीन ब्रिज बनवलेला आहे अव्हलांच टू इथिरियम आणि इथिरियम टू अव्हलांच ट्रान्झॅक्शन होण्यासाठी, आणि तो 5 पट स्वस्त आणि फास्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो दिस इज ऑल्सो अ गुड डेव्हलपमेंट. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट वन. बिटकॉइन फॉर कॅश. डू क्रिप्टो एटीएम्स मेक बाईंग BTC इझियर फॉर द मेन स्ट्रीम. तर आता बिटकॉइन एटीएम म्हणजे काय ते सांगतो आधी, की बिटकॉइन एटीएम मध्ये तुम्ही समजा गेलात तिथे तर आपलं जसं एटीएम मशीन असतं तसंच असतं, थोडं छोटं असेल एखाद वेळी असलं तर काही काही ठिकाणी नॉर्मल साईज मध्येच असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही समजा आता रुपयाच्या नोट टाकताय, समजा 2000 रुपयाची वगैरे वॉटेवर, आणि तुम्हाला बिटकॉइन विकत घ्यायचं आहे, तर तुम्ही ते करन्सी तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार, जी काही टाकायची ती अमाऊंट, तर ते तेवढी टोटल त्याच्यामध्ये फीड झाल्यानंतर तो म्हणणार की ठीक आहे तुमचा रिसिव्हिंग ॲड्रेस सांगा. तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये तो QR कोड जनरेट करता बिटकॉइन वॉलेटमध्ये रिसिव्हिंग ॲड्रेसचा, आणि एटीएमला एक कॅमेरा सेक्शन असतो, तिथे तुम्ही तो फक्त फोन असा धरता, आणि तो फोन धरला हा QR कोड तो एटीएम स्कॅन करतं आणि त्याच्यावरती ते तेवढ्या अमाऊंटचे बिटकॉइन पाठवून देतं. तर एकदम सिम्पल ऑपरेशन असल्यामुळे, आणि याच्यामध्ये काही KYCची कटकट येत नाही, याच्यामध्ये काही तुमचं ईमेल ॲड्रेस टाकायची गरज नाही, फोन नंबर टाकायची गरज नाही, काहीच नाही. आणि त्यामुळे काय होतं की आणि याच काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे बरेच जण ट्रेडिंगच्या ऍप्स किंवा मग एक्सचेंजेसच्या ऍप्स किंवा एक्सचेंजेसच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा परत बाहेर येतात की अरे एवढं कुठे डिटेल देत बसायचे, मोबाईल नंबर पण पाहिजे यांना, ईमेल सुद्धा पाहिजे यांना, तुमचे KYC डॉक्युमेंट सगळे पाहिजेत, प्लस ते डॉक्युमेंट हातात धरून सेल्फी पण काढून पाठवा, काही काही एक्सचेंजेसचे एवढे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर या गोष्टींचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो, किंवा मग लोकांना शंका सुद्धा येते की अरे मी डॉक्युमेंट देतो तर आहे, पण ही एक सेंट्रलाइज्ड एंटिटी आहे, यांना मी दिलेले डॉक्युमेंट हे नीट वापरतील की नाही वापरणार, कुठे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांच्या हाताला लागले तर काय होईल. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की बरेच लोक दूर राहतात क्रिप्टोपासून. आणि तेच इथे जर बिटकॉइन एटीएम जर आले, जिथे जिथे आले आहेत तिथे लोक नॉर्मली साधी नॉर्मल एटीएम मधून कॅश काढायची आणि तिथे भरायची आणि तुमच्या वॉलेटला डायरेक्टली बिटकॉइन घ्यायचा. आणि याच्या उलटही करू शकता तुम्ही, तुमच्याकडे बिटकॉइन ऑलरेडी असेल आणि विकायचा असेल तर तो एटीएम तुम्हाला एक QR कोड दिसेल स्क्रीनवरती, तुमच्या फोनमधल्या ऍपमधून तुम्ही तो स्कॅन करा आणि त्याच्यावरती बिटकॉइन पाठवा, आणि ते त्याला रिसिव्ह झाले की लगेच तो तुम्हाला त्याच्या इक्वल अमाऊंटचे रुपीज, डॉलर्स और वॉट एव्हर तुम्ही ज्या देशात असाल त्यानुसार तुम्हाला ती करन्सी तिथे फिएट करन्सी मिळू शकते. त्यामुळे मग आता काय आहे की हा सोपा मार्ग आहे, छोट्या मोठ्या अमाऊंट ज्यांना करायचे असतील त्यांच्यासाठी खूप चांगला मार्ग आहे. आणि हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावरती बिटकॉइन एटीएम्स आता वाढत आहेत. जवळजवळ 24,000 क्रिप्टो करन्सी एटीएम ऑलरेडी जगामध्ये आहेत. त्यामुळे खूप चांगली गोष्ट होऊ शकते पुढे जाऊन, आणखी नंबर वाढला तर, आणि तो वाढतोच आहे. जवळजवळ 52 मशीन्स पर डे इन्स्टॉलेशन्स होत आहेत, आणि ही चांगली बातमी आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. Bitcoin records rare 10-day winning streak as BTC price taps $42,000 ceiling. तर $42,000 पर्यंत जवळजवळ बिटकॉइन जाऊन खाली आलेला आहे थोडासा आता. आणि 10 दिवसांची लागोपाठ पॉझिटिव्हिटी काय म्हणतो आपण त्याला, की 10 कॅन्डल्स ग्रीन, ही 1 दिवसाची एक कॅन्डल आहे, तर 10 ग्रीन कॅन्डल्स एका लाईनीत आलेल्या आहेत. असं बऱ्याच वर्षांनी झालंय असं या काही लोकांचं म्हणणं आहे. 2012 मध्ये मागच्या वेळी झालं होतं. पण काही काही एक्सचेंजेसवरती डेटा वेगळा असू शकतो, जिथे प्राइस वाढतच गेली असेल, कमी नसेल झाली. तर त्यामुळे काय की कॉइन बेस वरती 2017 मध्ये 12 ग्रीन कॅन्डल आल्या होत्या असं काही लोकांचं म्हणणं. बट किती का असे ना, 10च्या आसपास जर आकडा आहे, लागोपाठ 10 दिवस जर ग्रीन कॅन्डल्स येत आहेत, तर ही चांगली पॉझिटिव्ह इफेक्ट येणारी गोष्ट आहे मार्केटमध्ये. लोक जे वाट बघत होते विकत घेण्यासाठी त्यांनी आता विकत घ्यायला सुरुवात सुद्धा केली असेल. काही लोकांनी ठरवलं असेल की आपण आपल्याकडचं जे काही उरलेलं बिटकॉइन आहे ते विकून टाकूया, मार्केट खाली गेलेलं आहे, तर त्यांनी विकणं थांबवून ते शांत बसले असतील की अरे नाही आता रेट वाढू देऊ, नंतर चेक करूया. तर या गोष्टी आता अशा होत आहेत, बघूया, छान मजा येणार आहे असं वाटतंय मला सुद्धा आता,
कारण $40,000 जो एक सीलिंग होती किंवा $40,000 आसपास जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता तो आज सकाळी बिटकॉइनने तोडलेला आहे आणि त्याच्यावरती तो निघून गेला आहे. द फ्युचर ऑफ डिफाय इज स्प्रेड अक्रॉस मल्टिपल ब्लॉकचेन्स. जसं आपण थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो, काही वर्षांपूर्वी तर असं वाटलं सुद्धा नव्हतं की वेगवेगळ्या ब्लॉकचेन्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतील किंवा मग ते कठीण गोष्ट वाटत होती खूप, जेव्हा मी सुरुवातीला या डोमेनमध्ये एंट्री केली होती तेव्हा. पण आता ऑलरेडी डिसेंट्रलाइज्ड फायनान्स किंवा डॅप्स जे आहेत तशा सिस्टीम्समध्ये काय झालेलं आहे की मल्टिपल प्लॅटफॉर्म्सचा सपोर्ट त्यांना देणं गरजेचं आहे, आणि ते जर नाही देऊ शकले तर मग लोक त्यांची ब्लॉकचेन किंवा मग त्यांचं डिफाय न वापरता दुसरीकडे कुठेतरी जातील, बरोबर. आणि त्यामुळे क्रॉस प्लॅटफॉर्म कनेक्टिव्हिटी किंवा मग क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट ही खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. आणि आजच्या 3 बातम्या ऍटलिस्ट याच्या बाबतीतच आहेत की मल्टिपल ब्लॉकचेन्सचा सपोर्ट कसा तुम्ही देऊ शकता आणि कसं द्यायची गरज का आहे. थोडक्यात काय, तर आता आपण हे जे चेक केलं अवलांच, ही मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवाली एक न्यूज होती. त्यानंतर आपण आता ही जी बघितली फ्युचर ऑफ डिफाय, आणि आता आणखीन एक येणार आहे थोड्या वेळाने. ट्रेडर्स फोरकास्ट $3,000 इथेरियम प्राइस बट डेरिव्हेटिव्ह डेटा सजेस्ट अदरवाइज. तर बरेच लोक काही अॅनालिस्ट लोक जे आहेत किंवा ट्रेडर्स जे आहेत लेजेंडरी, त्यांचं आता असं म्हणणं आहे की इथेरियम $3,000-4,000 पर्यंत जाईल. $4,000 $5,000च्या न्यूज तर आपण ऑलरेडी वाचल्या आहेत आणि आता यांनी $3,000ची न्यूज दिली आहे, ठीक आहे. पण डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजेसमध्ये जे काही ट्रेडिंग चालतं, कॉल्स आणि पुट्स किंवा लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशनचे लोक घेतात, तर त्यानुसार असं वाटत नाहीये की प्राइस वाढेल. त्यानुसार असं वाटतं की प्राइस याच रेंजमध्ये खेळत राहील. तर पुढे जाऊन बघूया काय होतं. आपला दरवेळचा डायलॉग ठरलेला आहे, 5 easy ways क्रिप्टो इन्व्हेस्टर्स कॅन मेक मनी विदाउट नीडिंग टू ट्रेड. त्याच्यामुळे त्यांनी काही मार्ग दिलेत की तुम्ही तुमच्याकडे स्टेबल कॉइन्स असतील किंवा इथेरियम किंवा काय असेल तर स्टेकिंग करू शकता. बरेचसे स्टेकिंग प्रोटोकॉल्स अवेलेबल आहेत जिथे तुम्ही स्टेक केल्यावरती तुम्हाला एक पर्टिक्युलर पर्सेंटेज ऍड होऊन तुमच्या याच्यामध्ये मिळतं फंड्समध्ये. नंतर लेंडिंग करू शकता. आता भारतातले सुद्धा काही एक्सचेंजेस आहेत, त्यांनी आता लेंडिंग प्रोग्राम सुरू केलेले आहेत की तुमच्याकडे USDT आहे, लाईट कॉइन आहे, बिटकॉइन आहे, इथेरियम आहे, तर तुम्ही लेंड करू शकता की तुम्ही अशा माणसांना देऊ शकता की जो ते घेऊन कुठेतरी ट्रेडिंग करून ते वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यासाठी तो तुम्हाला इंटरेस्ट द्यायला तयार आहे, तर ते तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्ही लिक्विडिटी प्रोव्हाइड करू शकता. एखादा समजा आता प्रोटोकॉल आहे की ज्याच्यामध्ये लिक्विडिटीसाठी तुम्हाला ते पर्सेंटेज द्यायला तयार असतात. म्हणजे थोडक्यात काय की ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट किंवा मग त्यांच्या प्रोटोकॉलच्या आतमध्ये किती ऍसेट्स लॉक्ड आहेत फंड्स, त्यानुसारच त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन ठरत असतं. त्यामुळे मग ते पर्सेंटेज द्यायला तयार असतात. नंतर यील्ड फार्मिंग नावाचा आणखीन एक प्रकार, याच्यामध्ये पण तोच आहे की तुम्ही इकडून इन्व्हेस्ट करून तिकडे विका, इकडून घेऊन तिकडे विका, तिकडून घेऊन इकडे विका, आणि याच्यामध्ये जी काही डिफरन्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही पैसे म्हणजे पर्सेंटेज कमवायचा प्रयत्न करा. तर त्यांनी एवढं सगळं दिलंय, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची कुठे गरज नाहीये. ओके, यील्ड फार्मिंग म्हणजे ऍक्च्युअल ट्रेडिंग नाहीये, थोडंसं वेगळी गोष्ट असते. पण यांनी कुठेच म्हटलं नाही की तुम्ही मायनिंग करा. म्हणजे ट्रेडिंग न करता तुम्ही पैसे कमवू शकता हे त्यांनी मार्ग दिले. पण 6वा मार्ग जो आहे मायनिंग करायचा, तो सगळ्यात स्ट्रॉंग मार्ग आहे, सगळ्यात स्टेबल मार्ग आहे आणि मॅथमॅटिकली प्रिसाइज मार्ग आहे. तुम्ही परफेक्टली बघू शकता तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल किती येणार आहे, इंटरनेट बिल किती येणार आहे आणि तुम्हाला इन्कम किती येणार आहे. आणि दर काही दिवसांनी थोडंसं चेंजेस होतात, पण तरी तुम्ही मॅथमॅटिकली डिसाईड करू शकता. 2 मिनिटात आपण कॅल्क्युलेट करू शकतो की आपलं प्रॉफिट किती होऊ शकतं. आणि त्यामुळे मला मायनिंगकडे जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही पण अभ्यास करू शकता हवं तर. गोल्डन ट्री ॲसेट मॅनेजमेंट इज रिपोर्टेडली इन्व्हेस्टिंग इन बिटकॉइन. तर $45 बिलियन ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट असलेला मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे गोल्डन ट्री, अमेरिकेतली. आणि त्यांनी आता बिटकॉइन विकत घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यांनी किती क्वांटिटी घेतली हे त्यांनी डिस्क्लोज नाही केलंय, पण त्यांनी हे म्हटलेलं आहे की आता आम्ही एक नवीन क्रिप्टो एक्सपर्ट पण शोधतो आहे. पुढच्या बातमीकडे होऊया. बायनान्स कम्प्लीट्स पॉलिगॉन वॉलेट इंटिग्रेशन. आता हे आणखीन एक आहे की मल्टी चेन्स बद्दल जे काही आपलं चालू होतं किंवा मग ब्रिज जे बोलत होतो आपण, तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आतापर्यंत काय चालू होतं यांच्याकडे, बायनान्समध्ये जे काही ट्रान्झॅक्शन व्हायचे इथेरियमचे आणि पॉलिगॉनचे, तर त्याच्यामध्ये ते ब्रिज वापरत होते, पॉलिगॉन टू इथेरियम ब्रिज वापरत होते. आता त्यांनी काय केलंय, पॉलिगॉनची जी स्वतःची ब्लॉकचेन आहे ते पूर्णपणे इंटिग्रेट केलंय. त्यामुळे यांच्या फीस कमी होतील आणि त्यामुळे ते डीफायसाठी किंवा मग स्वॅप्स काही करायचे असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी डायरेक्टली पॉलिगॉन वरतून कामं चालतील. ब्रिजची गरज त्यांना आता पडणार नाही. त्यामुळे फीस कमी लागतील आणि वेळ पण कमी लागेल. हे काही बेनिफिट्स झाले. अ ट्रेड वॉर मिसस्टेप, चायना इज वेकेटिंग क्रिप्टो बॅटलफील्ड टू US बँक्स.
आता ही गमतीशीर बातमी आहे. US आणि चायनाचा ट्रेड वॉर काय चालू आहे किंवा राहील, भरोसा नाही. बघू पुढे काय होतं ते. पण प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे US काहीतरी करायला जातं तिथे चायनामध्ये आडकाठी घालतं. चायना काही गोष्टी करायला जातं तर मध्ये US आडकाठी घालणार. तर या गोष्टी आपण बघत आलोय बऱ्याच दिवसांपासून. पण इथे नेमकं काय झालेलं आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये चायना फर्स्ट रँकला होता बऱ्याच वर्षांपासून, मायनिंगमध्ये, ट्रेडिंग व्हॉल्युम्समध्ये, नॉर्मल वापरामध्ये. आणि त्यांनी काय केलेलं आहे की हळूहळू गेल्या 4 वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सीज मधलं त्यांचं सिटीजन्सला जे काही करणं अलाउड होतं ते हळूहळू कमी करत गेले. आणि आता तर त्यांनी मायनिंगवरती ऑलमोस्ट बॅन आणलाय, पण प्रॉपर बॅन नाहीये. काही ठिकाणी चालू असेल मायनिंग अजून सुद्धा. पण याच्यामुळे होतं काय, त्यांनी ऑलरेडी ICO मध्ये इन्व्हेस्टमेंट्स बंद करायला लावल्या होत्या, एक्सचेंजेसमध्ये ट्रेडिंग बंद करायला लावलेलं आहे, आणि मायनिंग पण आता बंद करायला लावलंय. त्यामुळे काय होतंय की अमेरिकेतले जे जायंट्स आहेत, म्हणजे बँकिंग असो किंवा मग कंपन्या असो किंवा फंड्स असो, तर हे सगळे क्रिप्टोकरन्सीमध्ये एंटर करतायत खूप मोठ्या लेवलला, म्हणजे मायनिंग मध्ये सुद्धा. आणि चायना मात्र हळूहळू त्याचे सिटीजन्सला बाहेर काढतोय त्या गोष्टी. थोडक्यात काय होणार की चायनामधले जे मोठे लोक असणार ते तिकडून निघून दुसरीकडे जाऊन काम सुरू करणार आहेत. असं काही होणार नाहीये की ते काम बंद करतील पूर्णपणे. पण चायना लिटरली या ट्रेड वॉर मधून, क्रिप्टो मधल्या ट्रेड वॉर मधून तरी ऍटलिस्ट बाहेर निघून चाललाय. आणि बहुधा ही चुकीची स्टेप आहे चायनाकडून असं सगळ्यांना वाटतंय. आणि चायना आता अशा भ्रमामध्ये आहे की डिजिटल युआन ते खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोट करतील आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या करन्सीला व्हॅल्यू येईल. पण ज्या करन्सीच्या बॅकिंगला काहीच नाहीये तिला व्हॅल्यू कुठून आणणार, बरोबर. पुढच्या बातमीकडे बोलूया. बिटकॉइन हिट्स बिटकॉइन हिट्स 2 month हाय आफ्टर लेट डे सर्च. आता जे $42,000 सकाळी सकाळी गेलं होतं त्यांच्याकडे तो लेट डे होता, आपल्याकडे पहाट होती किंवा सकाळ होती. तर 2 महिन्यांमध्ये एवढी प्राइस नव्हती रीच झाली जी आता रीच झाली. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. एक खूप मोठी बातमी नव्हती. मायक्रो स्ट्रॅटेजी CEO लायकन्स बॉरोइंग टू बाय बिटकॉइन टू इन्व्हेस्टिंग अर्ली इन फेसबुक. आता यांनी लिटरली काय म्हटलंय, मायकल सेलर जे आहेत, CEO आहेत मायक्रो स्ट्रॅटेजीचे, त्याच्याकडे 1,05,000 बिटकॉइन त्यांनी गोळा केलेले आहेत. दिस इज मायकल सेलर. तर त्यांचं म्हणणं काय थोडक्यात की जर समजा तुम्हाला 1% इंटरेस्ट रेटवरती पैसे तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्हाला म्हणजे फेसबुकची जेव्हा सुरुवात होत होती किंवा दुसऱ्या कुठल्या मोठ्या कंपनीची सुरुवात होत होती तेव्हा जर तुम्हाला 1% इंटरेस्टवरती पैसे मिळत असतील आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल, फेसबुक सारख्या एखाद्या मोठ्या महाप्रचंड किंवा अमेझॉन किंवा गुगल मध्ये इन्व्हेस्ट करायला चान्स मिळत असेल 10 वर्षांपूर्वी जाऊन, तर तुम्ही कराल का? आणि तेच मी आत्ता करतोय. आणि म्हणून ते अजूनही म्हणजे कर्ज घेऊन सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत बिटकॉइन मध्ये हे लोक. पुढच्या बातमीकडे वळूया. मनी रिइमॅजिन, कॅन डिफाय स्टे डिसेंट्रलाइज्ड. महत्वाची बातमी आहे. युनिस्वॉप जे आहे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे, डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला टोकन्स लिस्टिंगसाठी आणि बाईंग सेलिंगसाठी KYC नाही, काही गरज नसते. ओके. थोडक्यात काय की डिसेंट्रलाइज म्हणजे त्याला कुठे एक सेंट्रलाइज कोर नाहीये, कुठे कमिटी नाहीये की जी ठरवेल की कसं करायचं, काय करायचं, कोणत्या लोकांना परमिशन द्यायची ट्रेडिंगला, कोणत्या लोकांना द्यायची नाही. पण तरी सुद्धा हा डिफाय प्रोटोकॉल असून सुद्धा त्यांनी जवळजवळ 100 टोकन्स डिलिस्ट केलेले आहेत. आणि याच्यावरतून हा प्रश्न निघतो की खरंच डिसेंट्रलाइज्ड फायनान्स हे खरंच डिसेंट्रलाइज आहे का? आणि जर नसेल तर मग त्याला डिफाय तरी का म्हणावं, बरोबर. जर तुम्ही कुठली सेंट्रल बॉडी, कुठला CEO जर त्या कंपनीचा आहे तर त्याला तुम्ही डिफाय म्हणू तरी नका ना ऍटलिस्ट, राईट. कंट्रोल दुसऱ्या माणसाच्या हातात असेल तर ते डिसेंट्रलाइज गोष्ट नाहीये, कायम लक्षात ठेवा. पण पुढे बोलूया. डिजिटल तिकीट स्टब्स, न्यूयॉर्क निक्स लॉन्च टीम्स फर्स्ट NFT कलेक्शन. तर ही बास्केटबॉल टीम आहे आणि त्यांनी 3D तिकीट्स NFTच्या थ्रू माध्यमातून लॉन्च केलेले आहेत. स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी NFTs चांगल्या मोठ्या लेवलला आता सध्या चालू आहेत. काही दिवसांपूर्वी फुटबॉल टीमने केले होते, त्याच्या मध्यंतरी काही रग्बी प्लेयर्सने केलं होतं आणि आता हे बास्केटबॉल टीमने त्यांची NFTs लॉन्च केले. ऑटोमेटेड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस फर्म वेल्थ फ्रंट ऍड्स सपोर्ट फॉर ग्रे स्केल्स BTC आणि ETH ट्रस्ट्स. तर ग्रे स्केलचे 5 प्रॉडक्ट्स आहेत, 5 पैकी 2 प्रॉडक्ट्सला सपोर्ट दिलेला आहे वेल्थ फ्रंट या कंपनीने. इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट मधलीच ती कंपनी आहे आणि त्यांनी आता GBTC आणि ETH या 2 प्रॉडक्ट्सला त्यांच्या सपोर्ट दिलेला आहे. पुढे वळूया.
सेंट्रल बँक ऑफ आयर्लंड गव्हर्नर टॉक्स क्रिप्टो, प्रेझेस सिक्युअर डिसेंट्रलाइज टेक्नॉलॉजी. ही कूल न्यूज आहे, मला आवडलं. फर्स्ट टाइम कुठल्या तरी सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने क्रिप्टो करन्सी बद्दल चांगलं वाक्य बोललं असेल असं मला तरी वाटतंय. कारण हे लोक सेंट्रल बँकिंग सिस्टीम मधले जे लोक असतात त्यांना सेंट्रल कंट्रोल खूप महत्वाचा वाटतो, की बाबा अख्ख्या देशाचे डिसिजन भले त्याच्यामध्ये 100 करोड लोक राहत असो किंवा 10 करोड किंवा 30 लाख लोक राहत असो, पण त्या इतक्या मोठ्या लोकांचे डिसिजन एक कमिटी बसून घेते आणि सगळ्यांवरती ते लादले जातात असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण ही माझी विचारसरणी झाली, तुमची थोडी वेगळी असू शकते. तर पहिल्यांदा मी हे असं बघितलंय की सेंट्रल बँकिंग सिस्टीमशी रिलेटेड रादर सेंट्रल बँकेचा गव्हर्नर स्वतः म्हणतोय की क्रिप्टो सिक्युअर आहे आणि डिसेंट्रलाइज टेक्नॉलॉजी चांगली असते, हे ते म्हणाले. आणि तुम्ही याच्या डिटेलमध्ये जाऊन वाचू शकता आणखीन, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. ब्रेकिंग NFTs टू पीसेस, दीज 4 प्रोजेक्ट्स आर फ्रॅक्शनलायझिंग ग्राइम्स बँक्सकी क्रिप्टोपंक NFTs. तर ग्राइम्स बँक्सकी आणि क्रिप्टोपंक NFTs हे काही NFTsचे नावं आहेत आणि 4 प्रोजेक्ट्सची त्यांनी खाली पुढे डिटेल्स दिलेले आहेत की ज्यांनी काही NFTsचे तुकडे करून विकायला सुरुवात केली. म्हणजे जसे एखाद्या कंपनीचे शेअर्स विकले जातात तसं आता ह्या डिजिटल आर्ट असलेल्या NFTचे सुद्धा तुकडे करून विकले जात आहेत. कारण काही NFTs एवढ्या महाग विकल्या जात आहेत सध्या. तुम्ही बघाल तर आता एक लेटेस्ट विकली गेली होती 1000 इथिरियमला, म्हणजे $2.1 मिलियन, जवळजवळ 15 करोड रुपयाला एक NFT विकलं गेलं. नंतर दुसरी एक कुठली तरी होती ते 450 इथिरियमला विकलं गेलं, म्हणजे 7.5 करोडला विकली गेली. तर त्यामुळे काय आहे की एवढे मोठे पैसे ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना पण NFTsचा फायदा घेता यावा म्हणून हे पुढचे जे कंपन्या आहेत, जसं एक सेकंड सांगतो तुम्हाला. ओके, डाओफाय नावाची एक कंपनी आहे. त्यानंतर ऑलरेडी यांनी सगळे नावं नीट दिले पण नाही आहेत मला वाटतं, पण चांगले कंपन्या आता आलेल्या आहेत. फ्रॅक्शनलाइज्ड आर्ट्स ते विकतायत लिटरली. म्हणजे आपण एक पेंटिंग समजा 15 करोडचं पेंटिंग आहे, ते काही आपण समजा अफोर्ड करू शकत नाही किंवा मग अफोर्ड करू शकत असलो तरी आपल्याला रिस्क एवढी मोठी घ्यायची नाहीये. तर मग काय करणार की 100 जण मिळून ती 15 करोडची पेंटिंग विकत घेणार किंवा मग 1 करोड लोक मिळून थोडे अमाऊंट देऊन ती 15 करोडची पेंटिंग विकत घेणार आणि नंतर त्यातनं जे काही प्रोसीड्स असतील, प्रॉफिट्स असतील, नंतर कधी पण काही डिसिजन्स होतील ते सगळे मिळून घेणार असं दाखवलेलं आहे. आणि हा पण चांगला मार्ग आहे. पुढे बघू काय होतं ते. पूर्णविराम घेण्याच्या आधी आपण coinmarketcap.com ला एकदा फक्त रिफ्रेश करूया पटकन. 31 जुलै 2021ला रात्री 7:40 बिटकॉइन होता $41,325. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की परत भेटूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या नवीन घडामोडींचा. तोपर्यंत बाय द डिप्स अँड ऑर्डर गाईज. बाय.